नमस्कार, मी राजश्री. पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्तापर्यंत आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका. कारण आता यापुढचे एपिसोड सुरेख कविता आणि लेखांचं वाचन असणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मी चारधामच्यावर बरेच एपिसोड बनवले. त्यावेळेला मला व्हॉट्सॲपवर भरपूर लेख आणि कविता आलेल्या आहेत. त्यांचे वाचन मला आता करायचे आहे. काही लेखांचे वाचन मी केलेले आहे. आता अजून काही लेखांचे आणि कवितांचे वाचन मी करते. त्यातलाच हा एक सुरेख लेख आहे. लेखक कोण आहे माहीत नाही. त्या लेखाच्या खाली अनामिक म्हणून लिहिलेलं होतं. आपल्यापैकी कोणाला जर माहीत असेल याच्या लेखकाचं नाव तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला याच्या खाली लिहिता येईल त्या लेखकाचं नाव. कारण त्यांनी इतकी सुंदर हा लेख लिहिलेला आहे की मला आवर्जून त्याला सांगायला आवडेल, जो कोणी लेखक असेल त्याला, की प्रत्येकाच्या मनामध्ये साठीनंतर जे भाव असतात ते भाव त्यांनी या लेखामध्ये दाखवलेले आहेत. नक्की ऐका, वाचा, बघा आणि विचार करा. आज मी माझी सरलेली वर्षे मोजली आणि अचानक लक्षात आलं, अरेच्चा, जेवढं जगून झालंय त्यापेक्षा कमीच उरलंय की आयुष्य. आज मी माझी सरलेली वर्षे मोजली आणि अचानक लक्षात आलं, अरेच्चा, जेवढं जगून झालंय त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं. मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना तसं माझं झालं. लहान मूल खूप आवडीचा खाऊ खाताना कसं करतं? सुरुवातीला ते आवडीने खाऊ खातं, पण नंतर जेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा खाऊ आता खूप थोडा उरलाय, त्यावेळेला ते लहान मूल तो खाऊ अधिक चवीने आणि अधिक मन लावून खायला लागतं. तसंच काहीसं झालंय माझं. कुठलेच संकेत, नियम, कायद्याचं पालन होणार नाही हे पुरेपूर ठाऊक असताना केवळ त्यांचीच प्रदीर्घ चर्चा करणाऱ्या बैठकांसाठी माझ्याकडे आता अजिबात वेळ नाही. ज्यांची केवळ वयच वाढलीत, बघा खूप छान अर्थ आहे या ओळींमध्ये. ज्यांची केवळ वयच वाढलीत, बुद्धी नाही, अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम माझ्यात आता अजिबात नाहीये. फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे. आता मला फक्त अर्क हवा आहे. आत्मा घाईत आहे माझ्या. फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता. मला माणसांच्या जवळ जगायचे आणि तेही खऱ्याखुऱ्या माणसांच्या, ज्यांना माहीत आहे आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं. ती माणसं जी विजयाच्या गर्वाने फुललेली नाहीत आणि ती माणसं जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात. खरं तर अशा प्रकारे माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते. आपलं आयुष्य कामी येणे, उपयुक्त होणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला अशी माणसं माझ्या अवतीभोवती हवी आहेत की ज्यांना दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा हे चांगलंच ठाऊक आहे. अशांच्या हृदयाला ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत, आत्म्याच्या पवित्र मधुर स्पर्शाने तरीही ज्यांना मोठं केलंय. मी घाईत आहे. मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे. ती उत्कटता जी केवळ प्रगल्भतेतूनच येते. आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई फुकट घालवायची नाहीये. माझी ती इच्छा पण नाहीये. मला नक्की माहिती आहे
की ही मिठाई अतिशय उत्तम आहे. मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही अतिशय सुग्रास आहे. माझं आता एकच ध्येय आहे, माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद विवेकबुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत अखेरचा क्षण गाठायचा आहे. बस. आपल्याकडे ना 2 आयुष्य असतात आणि आपण दुसरं आयुष्य सुरू करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला जगायला फक्त एकच आयुष्य उरलंय. फक्त एकच आयुष्य उरलंय. फक्त एकच आयुष्य उरलंय.